नवीन जुनं काहीतरी बनवून खायचं, कशाला काहीतरी टाकून बनवायचं. तर आज गरगटा भोपळा, दुधी भोपळा मी बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये घातलेली आहे तुरीची डाळ. सहसा दुधी भोपळा असा भाजी कोणी खात नाही, तर असा मी गरगटा दुधी भोपळा कधी कधी बनवत असते. तर आज याची रेसिपी मी तयार केलेली आहे. तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवडेल. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बनवून खायला तर अजिबात विसरू नका. नमस्कार, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला गरगटा दुधी भोपळा करून दाखवणार आहे. तर ह्या दुधी भोपळा मी असा कापून घेतलेला आहे. तुरीची डाळ घेतलेली आहे आणि लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर आता सगळ्यात पहिला आपण दुधी भोपळा आणि तुरीची डाळ हे आपण कुकरला लावून घ्यायचं आहे. तर आपण कुकरला पहिले हे लावून घेऊया. दुधी भोपळा कुकरमध्ये टाकून घ्यायचा. पाणी टाकून स्वच्छ धुतलेलं आहे. तुरीची डाळ पण मी धुवून घेतलेली आहे. तुरीची डाळ घालून घ्यायची. ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पुरेसं पाणी. पाणी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं अगदी मीठ आणि हे मिक्स करून घ्यायचं. आता मी हे कुकर लावून घेणार आहे. ह्याच्या मी 3 ते 4 शिट्ट्या करणार आहे. कुकरला दुधी भोपळा आणि डाळ लावून घेतलेली आहे. तोपर्यंत कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडा लसूण हे मी ह्याला उकळामध्ये ह्याचा खरडा तयार करून घेणार आहे, थोडंसं मीठ घालून. आणि हा लसूण फोडणीसाठी मी वेगळा ठेचून घेणार आहे. दुधी भोपळा आणि तुरीची डाळ बघा मी कुकरला उकडवून घेतलेली आहे आणि मिरचीचा खरडा करून घेतलेला आहे. कच्चीच मिरची आहे. मिरची, लसूण, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून आणि लसूण ठेचून घेतलेला आहे आणि अगदी एवढंच बेसन पीठ घेतलेलं आहे. तर मस्त आपण आता गरगटा दुधी भोपळा करूया. आता हे जरा आपण डाळ आणि भोपळा मिक्स जरासा करून घेऊया. खूप छान मिक्स करून घ्यायचं, एक जीव झालं पाहिजे जरासं. आता भोपळा आणि तुरीची डाळ मिक्स झालेली आहे. कढई चांगली तापलेली आहे. ह्याच्यामध्ये घालूया आपण तेल. तेल पुरेसं घालायचं आहे, कारण कढई चांगली तापलेली असल्यामुळे तेल पण लवकर तापलं. ह्याच्यामध्ये घालायचं आपण लसूण. लसूण हलका हलका आपण लाल करून घ्यायचा. हलकासा लाल, मस्त अशी फोडणी झाली पाहिजे. गॅस कमीच ठेवलेला आहे मी. आता थोडासा हलका लसूण झाला ना की आपण ह्याच्यामध्ये घालायचं बेसन. लसूण बघा हलका हलका लाल झालेला आहे. ह्याच्यामध्ये घालायचं आहे बेसन. बेसन छान असं खरपूस होईपर्यंत तेलामध्ये मस्त फ्राय करायचं. असं बेसन फ्राय केल्याने आहे ना आपलं दुधी भोपळा, गरगटा दुधी भोपळा खूप छान आणि मस्त लागणार. ह्याच्यामध्ये घालायचं आपण मिरचीचा खरडा तयार केला. थोडासा हलका फ्राय करून घ्यायचा. मिरचीचा खरडा घालून मस्त फ्राय केले. ह्याच्यामध्ये घालूया आपण हळद. ह्याच्या तेला मसाल्यामध्ये हळद घातल्याने कलर खूप छान येतो. फ्राय करून घ्यायचं. थोडीशी आणखी थोडी हळद घालते आणि आपण जो आता दुधी भोपळा आणि तुरीची डाळ घेतलेली उकडवून आपण हे घालून घेऊ. खूप मस्त आणि खमंग असा वास येतोय. आपण दुधी भोपळा जेव्हा कुकरला लावला तुरीची डाळ तेव्हा थोडंसं हलकं मीठ घातलं होतं. आता मी थोडं खरड्यामध्ये पण मीठ आहे, त्यामुळे आपल्याला मीठ घालायची गरज नाही. आता हे मस्त आपण 5 मिनिटं शिजू देऊया. हा झाला बघा गरगटा भोपळा तयार. खूप मस्त. गरम गरम भातासोबत खा, गरम गरम सुख्या रोटी बरोबर खा. दुधी भोपळा असा कोणी सहसा खात नाही, म्हणून अशी गरगटा भोपळा केल्यानंतर सगळेजण आवडीने खातात. तर प्लेटमध्ये काढून दाखवते. प्लेटमध्ये आता काढून दाखवते. खूप मस्त. ह्याला जर आपण मुगाची डाळ जरी घातली ना तरी चालते. खूप छान टेस्ट लागते. गरगटा भोपळा याची रेसिपी तुम्ही बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.